नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी आपण एन्शंट हिस्ट्री यावर आधारित MCQ क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत. या MCQच्या माध्यमातून कंप्लीट आपलं प्राचीन इतिहास यावर आधारित जे 3 युनिट आहे, तीनही युनिटचं कंप्लीट रिव्हिजन या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे जे स्टुडंट हिस्ट्रीमधून सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सोबतच कंप्लीट कोर्सही आपल्याकडे अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये लाईव्ह सेशन्स आहे, व्हिडिओ लेक्चर्स आहे, नोट्स आहे, PYQs आहे, MCQs, वीकली टेस्ट आणि पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच कोर्सला जॉईन करू शकता. जॉईनिंगची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा, स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून कोर्स सर्च करून घ्या. अशा प्रकारचे इंटरफेस येईल. सरळ इथून बाय करू शकता किंबहुना आपले ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा. सो आपण आपल्या प्रश्न उत्तर सिरीजला सुरुवात करीत आहोत आणि एन्शंट हिस्ट्री यावर आपलं टोटल सिलेबसमधील 3 जे युनिट आहे या भागावर आहे. सो क्वेश्चन आहे, इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील संवाद आहे असं कोणी म्हटलं? एक प्रकारची हे डेफिनेशन दिलेली आहे हिस्ट्री संबंधित, की इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील संवाद आहे. ओके, 4 ऑप्शन यासाठी आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे E.H. कार, ऑप्शन बी आहे चार्ल्स फेदर, सी आहे कार्ल मार्क्स आणि डी आहे B.N. स्मिथ. ठीक आहे. सो यामध्ये आपण बघतो की डेफिनेशन आणि हा भाग आपलं इतिहास लेखनशास्त्र याच्याशी संबंधित आपल्याला दिसून येतं आणि त्यामध्ये आपल्याला बहुधा डेफिनेशन्स आणि इतिहासकार यांनी दिलेली जी थेरीज आहे ते अभ्यास करायचा आहे. सो लक्षात घ्या, इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळातील संवाद आहे असं E.H. कार यांनी म्हटलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महासभेच्या कामकाजाची माहिती आपल्याला कुठून मिळतं? ओके, सो इथे आपल्याला 4 ऑप्शन आहे आणि 100% अशा स्वरूपाचं एन्शंट हिस्ट्रीवर प्रश्न येताना आपल्याला दिसून येतात. 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए उत्तर मेरूर अभिलेख, बी आहे तंजोर, सी आहे मणिमंगलम अभिलेख की ऑप्शन डी यापैकी एकही नाही. ठीक आहे. सो लक्षात घ्या, महासभेविषयी माहिती आपल्याला मिळालेली आहे उत्तर मेरूर अभिलेखातून. आता हा उत्तर मेरूर अभिलेख कोणाचा आहे तर चोल काळातील आपल्याला हा उत्तर मेरूर अभिलेख जे आहे ते दिसून येतं. आणि उत्तर मेरूर अभिलेख का बरं आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा आहे? कारण यामध्ये स्थानीय स्वराज्याची सविस्तर माहिती आपल्याला मिळतं. त्यामुळे उत्तर मेरूर अभिलेख एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचा आहे. चोल शासन व्यवस्थेविषयी माहिती देणारा उत्तर मेरूर अभिलेख खूप इम्पॉर्टंट ठरणार आणि स्पेशली यामध्ये स्थानीय स्वराज्याविषयी माहिती आहे. त्यामुळे हा अभिलेख आपल्या एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचा ठरतो. नेक्स्ट प्रश्न आहे, फो को की बौद्ध राज्यांचा वर्णन असं ग्रंथ कोणी लिहिलेला आहे किंवा हे कोणाचा यात्रा वृत्तांत आहे? ऑप्शन 4 आपल्याला इथे दिलेले आहे. त्यापैकी ऑप्शन ए शुंगयुन, ऑप्शन बी सुमाचीन, ऑप्शन सी फाहियान आणि ऑप्शन डी आहे यापैकी काहीही नाही. आता इथे लक्षपूर्वक बघा, फोकोकी हे कोणाचं वर्णन आहे? ठीक आहे. सो फोकोकी आपल्याला दिसून येतं कोणाची रचना आहे? फाहियान यांची रचना आहे. आता इथे लक्षात घ्या, चीनी यात्री आपण बघतो आहे ना, चीनी ट्रॅव्हलर्सचा आपण अभ्यास करतो आणि या चीनी ट्रॅव्हलर्स मध्ये आपल्याला वेनसंग, इत्सिंग, फाहियान यांचं जे विवरण आहे ते वारंवार विचारलं जातं आणि एन्शंट हिस्ट्रीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग सुद्धा आहे. ओके, सो फोकोकी हे फ वरून येतं आणि जे त्याचे रचनाकार आहे ते फ वरून त्यांचं नाव आहे. सो असं सुद्धा तुम्ही याला कोरिलेट करू शकता. सो फोकोकी हे फाहियान यांची रचना आहे. फाहियान कधी आलेले होते तर गुप्त टाइम पिरियडमध्ये आलेले आणि स्पेशली चंद्रगुप्त द्वितीय यांच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला फाहियान आलेले दिसून येतं. त्यांनी भारतात 15-16 वर्ष राहिले आणि बौद्ध धर्मात संबंधित ज्ञान यांनी प्राप्त केले आणि स्पेशली लक्षात घ्या, फाहियान विनय पीठकाची प्रत प्राप्त करण्यासाठी भारतात आलेले आपल्याला दिसून येतात. सो कोणाच्या टाइम पिरियडमध्ये हे सुद्धा प्रश्न इथून निर्माण होतो आणि पूर्वी विचारलेला सुद्धा आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या अरबी प्रवाशाने पानांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे? म्हणजे डायरेक्ट प्रश्न आहे की पानाविषयी माहिती देणारा अरब यात्री कोण? ऑप्शन ए सुलेमान, ऑप्शन बी बिलादुरी, सी आहे अल मसुदी आणि डी आहे इब्न बतुता. तर इथे लक्षात घ्या, पानाविषयी माहिती देणारे अल मसुदी आहे आणि अल मसुदी हे पानांविषयी वर्णन करताना आपल्याला दिसून येतं. आता लक्षात घ्या, अल मसुदी हा अरब प्रवासी होता आणि 915 मध्ये गुर्जर प्रतिहार शासक महिपाल प्रथम यांच्या टाइम पिरियड मध्ये त्यांनी भेट दिलेली. ठीक आहे, याचा अर्थ ऑब्व्हियसली त्यांनी गुर्जर प्रतिहार शासक किंवा यांच्या टाइम पिरियड विषयी माहिती दिलेली आहे आणि महिपाल यांच्या गुणांविषयी सविस्तर सांगितलं. सोबतच त्यांनी पानांचं सुद्धा वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, सो अशा प्रकारे हे अल मसुदी झाले. समोरचा प्रश्न आपल्याला दिसून येतं की हर्षवर्धनाच्या स्वाक्षरीची प्रत खालीलपैकी कोणत्या नोंदीत आढळते? ए आहे मंदसौर अभिलेख आहे, बी आहे परमार प्रवाह संदर्भ, सी आहे पुलकेशिन द्वितीय यांचं एहोल प्रशस्ती लेख आणि डी आहे बसखेडा नोंदी. सो हर्षवर्धन हे आपल्याला वर्धन घराण्याचे शासक दिसून येतात आणि यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने कन्नौजला महत्व प्राप्त झालेले होते आणि कन्नौज ही मोखरी घराण्याची राजधानी होती आणि समोर चालून ती हर्षवर्धनाची राजधानी होणार. हे सगळं आपण एन्शंट हिस्ट्रीचा जो थेरिकल पार्ट आहे त्यामध्ये अभ्यास केलेला आहे. सो बसखेडा अभिलेख यामध्ये आपल्याला काय मिळतं? हर्षवर्धन यांच्या हस्ताक्षराची जे प्रत आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. यातून हर्षवर्धन स्वतः एक सुलेखन का आपल्याला असताना दिसून येतात. त्यामुळे बसखेडा अभिलेख व्यवस्थित आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सोबतच बसखेडा अभिलेख हे वर्तन घराण्यांविषयी सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यामध्ये हे मदत होते है ना. आणि सोबतच जर हर्षवर्धन यांची प्रत मिळालेली आहे त्यांच्या हँडरायटिंगची, सो ऑब्व्हियसली ते एक सुलेखनकार आपल्याला दिसून येते असल्याचे. ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत खालीलपैकी कोणते युद्ध क्षेत्र उपलब्ध नव्हते? म्हणजे यापैकी कोणतं असं अवजार आहे जे आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसून येत नाही? तर यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए आहे धनुष्यबाण, ऑप्शन बी आहे तलवार, सी आहे ढाल आणि चौथा आहे शिरस्त्र. आता इथे बघा, ऑप्शन अ आहे फक्त 1, ऑप्शन बी आहे 2 आणि 3, ऑप्शन सी आहे 1, 3 आणि 4 आणि ऑप्शन डी आहे 2, 3 आणि 4. आता हडप्पा संस्कृतीशी विचारलेला आहे हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आपल्यासाठी. तर हडप्पा संस्कृतीमध्ये तलवार, ढाल आणि आपल्याला शिरस्त्र आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला युद्ध क्षेत्रामधून मिळालेले काय आहे अवजारे दिसून येतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड सोबत जाणार की सिंधू सभ्यतेमध्ये आपल्याला तलवार, ढाल आणि शिरस्त्र यांचा वापर केल्याचं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, यादी दिलेली आहे आपल्याला अ गट आणि ब गट. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन मिलान करण्यासाठी दिलेला आहे. आता पहिला गट मी अगोदर सांगते, सिंधू सभ्यतेचा उत्तर सीमा, ऑप्शन बी आहे सिंधू सभ्यतेची दक्षिण सीमा, ऑप्शन सी आहे सिंधू सभ्यतेची पूर्वी सीमा आणि ऑप्शन डी आहे सिंधू सभ्यतेची पश्चिम सीमा. आता अनादर साइड बघा, मांडा जम्मू काश्मीर, ठीक आहे सॉरी जम्मू, बी आहे दैमाबाद महाराष्ट्र, सी आहे आलमगीरपूर उत्तर प्रदेश आणि बलुचिस्तान सुरकोतडा. ओके, चला, सो इथे लक्षात घ्या, आता काय विचारलेलं आहे उत्तर. ठीक आहे, सो सिंधू सभ्यतेमध्ये उत्तर आपण बघतो, पूर्व बघतो, म्हणजे चारही दिशांमध्ये आपण विस्तार असा प्रश्न आपल्याला आहे. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, सर्वप्रथम इथे उत्तरेमध्ये आपण कुठपर्यंत विस्तार या सभ्यतेचा बघतो, तर मांडापर्यंत बघतो. ठीक आहे, त्यामुळे उत्तरेची सीमा काय झाली? मांडा झाली. पूर्व आपण बघतो की मेरठ पर्यंत आलमगीरपूर, ठीक आहे, म्हणजे उत्तर प्रदेश पर्यंत आपल्याला दिसून येईल. दक्षिणेत दैमाबाद पर्यंत आपल्याला दिसून येतं महाराष्ट्र पर्यंत, ठीक आहे, आणि पश्चिमेत सुतका गेंडोर. याचा अर्थ जर आपण जाणार तर हे योग्य उत्तर आहे. उत्तर सीमा मांडा, दक्षिण सीमा दैमाबाद, पूर्वी सीमा आलमगीरपूर आणि सुतका गेंडोर बलुचिस्तान ही पश्चिम सीमा आहे है ना. सो आपण जाऊया 1, 2, 3, 4 सोबत. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो आपला अगदी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं.
नेक्स्ट समोरचा प्रश्नाकडे आपण वळूया. समोरचा प्रश्न आहे, हडप्पाच्या तांब्याचं रथ कोणत्या ठिकाणाहून मिळतो? ठीक आहे, तांब्याचं रथ हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला कुठे मिळतं? चार ऑप्शन, आपल्याला 5 ऑप्शन यासाठी दिलेला आहे. ए आहे कुणाल, बी आहे राखेगडी, सी आहे दैमाबाद आणि डी आहे बनावली आणि ई आहे रोपट. ओके, सो तांब्याचं रथ आपल्याला लक्षात घ्या. हडप्पा संस्कृतीमध्ये दैमाबाद असं महत्त्वपूर्ण स्थळ आपल्याला दिसून येतं, जिथे काय मिळालेलं आहे, तांब्याचं रथ आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, सो त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येणार आहे, दैमाबाद इथे आपल्याला तांब्याचं रथ प्राप्त झालेला आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. खालीलपैकी मोहमजोदडोमधील सर्वात उंच इमारत कोणती मानली जातं? आता बघा, यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेलं आहे आणि सरळ सिंधू सभ्यतेतील एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणजे मोहमजोदारो, या मोहमजोदारोतील सर्वात उंच इमारत कशाला मानलेलं आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे विशाल स्नानगृह, बी आहे विशाल अन्नागर, सी आहे असेंब्ली हॉल आणि डी आहे यापैकी काहीही नाही. चला, सो या ठिकाणी लक्षात घ्या, आपण काय बघतो, व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे, ओके, व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येतं विशाल स्नानगृह हे सिंधू सभ्यतेतील मोहमजोदडोमधील सर्वात महत्त्वपूर्ण इमारत जी आहे याला मानलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधू खोरे संस्कृतीच्या विकसित अवस्थेत खालीलपैकी कोणत्या गटात घरांमध्ये विहिरींचे अवशेष सापडले आहे? आता इथे आणखीन एक महत्त्वपूर्ण आपल्याला बाब लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा क्वेश्चन आपल्याला विचारलं देत जातं ते थोडं मोठं असतं. आता मोठं का बरं असेल, कारण ते विद्यार्थी संभ्रम निर्माण करण्यासाठी म्हणू शकता की टाइम कन्झ्युम होत असते आणि विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग लेवल त्यासाठी क्वेश्चनसाठी व्यवस्थित असायला हवी. सो अशा वेळी लक्षात घ्या, सिंधू सभ्यतेतील विहीर म्हणजे घरामध्ये विहीर असल्याचे प्रमाण कुठे सापडले आहे, असा हा प्रश्न आपल्याला विचारला. ओके, सो यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए हडप्पा, ऑप्शन बी कालीबंगा, ऑप्शन सी लोथल आणि ऑप्शन डी आहे मोहनजोदारो. सो या ठिकाणी काय प्रश्न आहे की सिंधू सभ्यतेमध्ये घरांमध्ये विहिरी असल्याचे अवशेष आपल्याला कुठे मिळतात, है ना? सो मोहनजोदारो येथे आपल्याला काय मिळालेले आहे, घरांमध्ये विहिरी असल्याचे साक्ष प्रमाण आपल्याला मिळालेले आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी अगदी योग्य उत्तर आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत आणि नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ब्रॉन्झ शिल्पे आढळतात? यासाठी 5 ऑप्शन आपल्याला मिळालेली आहे. ऑप्शन ए आहे मोहनजोदारो, ऑप्शन बी आहे चनहूदड़ो, ऑप्शन सी आहे लोथल आणि ऑप्शन डी आहे कालीबंगा आणि यापेक्षाही ऑप्शन ई मध्ये म्हटलेलं आहे की वरील पैकी सर्व. आता सिंधू घाटी सभ्यता आपण बघतो है ना, आणि सिंधू घाटी सभ्यतेविषयी डिटेल मध्ये म्हणजे कशा प्रकारे सिंधू घाटी सभ्यतेचा उदय झालेलं. सिंधू घाटी सभ्यता ही कांस्ययुगीन सभ्यता आहे, कारण कासा हा प्रमुख धातू जे आहे इथे वापरला जायचं. सेकंडली आपण येथील नगर नियोजन कशा प्रकारे शतरंज मध्ये घरे एकमेकांना काटतात हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि यातील जे महत्त्वपूर्ण नगर आहे ज्यामध्ये मोहनजोदडो, चनहूदड़ो, आता चनहूदड़ो लक्षात आलं आपल्याला तर लक्षात येतं की लिपस्टिक किंवा जे सौंदर्य प्रसाधन आहे याचं साक्ष आपल्याला चनहूदड़ो येथे मिळालेलं आहे. लोथल विषयी आपण लक्षात ठेवतो की सिंधू घाटी सभ्यतेतील हे काय आहे, बंदरगाह आहे लोथल या ठिकाणी, है ना. सो ब्रॉन्झची शिल्पे आपल्याला मोहनजोदड़ो येथे मिळालेली आहे, चनहूदड़ो या ठिकाणी मिळालेले आहे, लोथल इथे मिळालेला आहे आणि कालीबंगा या ठिकाणी, म्हणजे वरीलपैकी सर्वच ठिकाणी आपल्याला सिंधू सभ्यतेतील ब्रॉन्झची शिल्पे का मिळालेली आहे, आढळलेली आहे, याचं साक्ष मिळालेलं आहे. त्यामुळे समोरचा प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. आता नेक्स्ट प्रश्न आहे, फाहियान भारतात येण्याचं काळ कोणता आहे, म्हणजे कोणत्या टाइम पिरियड मध्ये चीनी यात्री फाहियान आलेले? ऑप्शन ए 299 इसवी, ऑप्शन बी आहे 399 इसवी, ऑप्शन सी आहे 499 इसवी आणि ऑप्शन डी आहे 199 इसवी. ठीक आहे, सो फाहियान भारतात आले आणि फाहियान यांचं भारतात येण्याचं काळ, ठीक आहे,
सो फाहियान यांचं भारतात येण्याचा काळ कोणता आहे तर 399 इसवीमध्ये आपण बघतो की चीनी यात्री फाहियान आलेले आहे ना. सो फाहियान आपण बघतो की कशा पद्धतीने फोकोकी ही त्यांची रचना आहे हो ना. हा. सो हे खूप महत्वपूर्ण पॉइंट्स आहे. चीनी प्रवासी म्हणा, चीनी यात्री म्हणा आणि चीनी यात्री बघा बौद्ध धर्मासंबंधित इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी जे आपले त्रिपिटक आहे याचं प्रत प्राप्त करण्यासाठी भारतात आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. समोरचा प्रश्न आहे अथर्व वेदात वर्णन केले आहे. ए वै वैदिक शास्त्र, जादूटोणा, धनुर्विद्या, ताबीज पद्धतीविषयी. बी आहे यज्ञ विधींच्या पद्धती सांगितलेला आहे. सी आहे संगीता संबंधित माहिती दिलेली आहे की डी वरीलपैकी काहीही नाही. सो आपल्याला इथे ऑप्शन क्रमांक डी जो आहे तो आपण कट करणार. आता संगीताविषयी माहिती देणारा कोणता वेद आपल्याला दिसून येतो सामवेद. सामवेदामध्ये आपण बघतो की भारतीय संगीताचा उगम जो आहे तो सामवेदात आपल्याला दिसून येतं आणि आपले 7 स्वर जे आहे सारे गम पधनिसा हे 7 स्वराची उत्पत्ती आपल्याला कुठे बघायला मिळतं सामवेदामध्ये. आता नेक्स्ट बी कडे जाऊया. यज्ञविधीच्या पद्धती आपल्याला कुठे मिळालेली आहे तर हा आपल्याला यजुर्वेद दिसून येतं ज्यामध्ये यज्ञ अनुष्ठान या संबंधित माहिती मिळालेली आहे. यामध्ये दोन आपल्याला पक्ष दिसून येतात शुल्क यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद आहे ना. सो याविषयी सुद्धा डिटेल मध्ये बघितलेलं आहे. ऑप्शन ए कडे जाऊया आपण. वैदिक शास्त्र, जादूटोणा, धनुर्विद्या, ताबीज पद्धती या सर्वांविषयी आपल्याला अथर्व वेदात सांगितलेलं आहे. अथर्व गिरस यांनी हा निर्माण केलेला आहे त्यामुळेच याला अथर्व वेद असं आपण म्हणतो. सुरुवातीला अथर्व वेदांचं वेदामध्ये समावेश नव्हता पण नंतर अथर्व वेद याला वेदात समाविष्ट करण्यात आले आणि वेदाला आपण वेद चातुष्ट असं आपण म्हणतो. त्यामुळे अथर्व वेदाविषयी लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं काय राहील योग्य उत्तर राहील. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. यामध्ये विचारलेला आहे की कोणती रचना कालिदासांची नाही. ऑप्शन ए आहे अभिज्ञान शाकुंतलम. ऑप्शन बी आहे मालविका अग्निमित्रम. सी आहे मुद्रा राक्षस आणि डी आहे रघुवंशम. आता बघा इथे कालिदास आपण बघतो ना आणि कालिदास यांची जी बुक लिस्ट खंडकाव्य महाकाव्य हे सगळ्यांविषयी आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे आणि एक्झामिनेशन मध्ये त्यांचं अभिज्ञान शाकुंतलम असो मालविका अग्निमित्रम असो किंवा रघुवंशम असो याविषयी प्रश्न कधी ना काळी नक्कीच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेले दिसून येतात. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण हा भाग आहे आणि इथे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी मुद्रा राक्षस ही जी रचना आपल्याला दिसून येतं ती विशाखा दत्त द्वारा रचित मुद्रा राक्षस नाटक आहे आणि यापैकी कोणती रचना नाही तर मुद्रा राक्षस ही कालिदासांची रचना नाही. इतर जी आपण बघत आहोत ज्यामध्ये अभिज्ञान शाकुंतलम मालविका अग्निमित्रम आणि रघुवंश हे सगळे रचना आपल्याला कालिदासांची दिसून येतात. त्यामुळे आपण समोरच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे या नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातून जर विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला पूर्णतः हिस्ट्रीचा जो पर्टिक्युलर 10 युनिटचा सिलेबस आहे संपूर्ण सिलेबस आपल्याला कव्हर करून मिळणार आहे. सेशनला अशाच पद्धतीने आपल्याला बघत राहायचं आहे. काही क्वेरीज किंवा कोर्स विषयी जर डिटेल माहिती आपल्याला हवी असेल तर नंबर्स आपल्या स्क्रीनवर विजिबल आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच कोर्सला आपण जॉईन करू शकता. सेशनला बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.